मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती। त्यानुसार पात्र महिलांना 1500 मिळाले होते। आता 2100 मिळणार आहेत। एकूण या योजनेचे 5 हप्ते झालेत, पण 6व्या हप्त्यासाठी योजनेचे निकष बदलण्यात येणार आहेत। नेमके निकष कोणते होणार, काय बदल करण्यात येणार, फॉर्मची फेर तपासणी कशी होणार, कोणत्या वस्तू ठरवतील, हप्ता मिळणार का नाही मिळणार, याबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा व नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचे दिसून आले आहे। महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे ते या योजनेमुळे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सध्याचे या योजनेचे काही निकष होते, ते निकष नेमके कोणते होते आणि या निकषामध्ये कोणते नेमके बदल झालेत हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। सध्याच्या निकषामध्ये लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे। यातला वयोगट होता 18 ते 60 वर्ष, शिवाय वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी। इतर अटीमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत किंवा आयकरदाता नसावा, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा नसावा, आणि ट्रॅक्टर सोडून घरामध्ये इतर कुठलेही 4 चाकी वाहन नसावं, अशा पद्धतीचे साधे सोपे निकष होते। परंतु आता या निकषांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करण्यात येत आहेत। सध्या या योजनेमध्ये काही निकष लावण्यात आलेत, त्या निकषांमध्ये अपेक्षित बदल करण्यात येतील। बहुधा त्या नियमामध्ये महत्त्वाचे बदल हे सध्या एका कुटुंबातील कितीही महिलांना योजनेचा लाभ मिळतो, परंतु लवकरच एका कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच लाभ घेता येईल असा नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे। याशिवाय राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही मर्यादा लागू केल्या जातील। त्यामध्ये इन्कम टॅक्स भरणारे जे लोक आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल। शिवाय ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे पण इन्कम टॅक्स भरत नाहीत किंवा आयकर विवरण भरत नाहीत, त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येईल। याशिवाय ज्यांच्या घरामध्ये कुणाच्याही नावावर असेल एखादं 4 चाकी वाहन असेल, फक्त ट्रॅक्टर सोडून इतर कुठलंही 4 चाकी वाहन नोंदणीकृत असेल एखाद्याच्या घरातील सदस्याच्या नावे, तर अशा व्यक्तींच्या कुटुंबातील कुण्याही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। याशिवाय एक व्यक्ती एक योजना याप्रमाणे एखादी व्यक्ती अनेक योजना उचलत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे एखादी महिला संजय गांधी निराधार योजना या स्कीमचा फायदा घेत असेल किंवा लाभ घेत असेल तर अशा व्यक्तींना, अशा महिलेला लाडकी बहीण योजनाचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे एका व्यक्तीला फक्त एका योजनेचाच लाभ घेता येईल, इतर योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे त्या व्यक्तीला फक्त एकच योजनाचा लाभ घेता येईल, अनेक योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे एखादी व्यक्ती श्रावणबाळ योजना उचलत असेल किंवा एखादी व्यक्ती संजय गांधी निराधार उचलत असेल व लाडकी बहीण योजना ही उचलत असेल किंवा या योजनेचा लाभ घेत असेल तर असं अजिबातच होणार नाही। फक्त एका व्यक्तीला कुठलीही एक योजना किंवा योजनेचा लाभ घेता येईल। याशिवाय या योजनेसाठी जो आपण फॉर्म भरलेला आहे या योजनेचा, त्या फॉर्मची फेर तपासणीसुद्धा करण्यात येईल आणि ती फेर तपासणी ही तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याद्वारे तपासणी करण्यात येईल
व खरोखरच ती महिला या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे सुद्धा तपासलं जाईल आणि काटेकोरपणे तपासलं जाईल। याबाबत सुद्धा नोंद शासन दरबारी असेल। त्यासाठी आपण कुठले फॉर्म भरलेत, काय फॉर्ममध्ये लिहिले हे सुद्धा तपासलं जाईल। त्यासाठी शासनाचे अधिकारी आपल्या घरातील वस्तूसुद्धा चेक करू शकतील। त्यामध्ये एखाद्या घरामध्ये ह्या वस्तू आढळल्या तर साहजिकच आहे त्यांचा राहणीमान सुधारलेले, ह्या वस्तू असलेले लोक हे श्रीमंत वर्गातील आहे, त्यांना या स्कीमचा लाभ घेण्याची आवश्यकता नाही असं ठरवण्यात येईल। त्यासाठी ह्या 5 वस्तूसुद्धा निकष म्हणून गृहीत धरल्या जाऊ शकतात। त्या प्रामुख्यानं कोणत्या आहेत, कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पाहूयात। त्या घरातील वस्तू प्रामुख्यानं डबल डोअर फ्रीज, म्हणजे ज्यांच्या घरात डबल डोअरचं फ्रीज आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। शिवाय ज्यांच्या घरी वॉशिंग मशीन आहे, म्हणजे कपडे धुण्याची मशीन ज्या महिलांच्या घरी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। याशिवाय स्पोर्ट्स बाईक ज्यांच्या घरी आहे, म्हणजे 250-150 सीसीच्या बाईक ज्यांच्या घरी आहेत त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। याशिवाय ज्यांच्याकडे घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, फक्त ट्रॅक्टर सोडून कुठलंही 4 चाकी वाहन नोंदणीकृत आहे अशा महिलांना किंवा अशा घरातील कुठल्याही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल असे निर्देश या योजनेद्वारे पुढे येत आहेत। परंतु आणखीनही या योजनेबाबत पूर्ण डिक्लेरेशन किंवा स्पष्टीकरण या योजनेचं आणखीन कुठल्याही प्रकारात आलेलं नाही। याचीही नोंद खबरदारी सर्व महिलांनी घ्यावी। नव्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। थँक्यू।